हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो व्लॉग बनतोय तो एक सरप्राईज व्लॉग असेल. म्हणजेच आमची मैत्रीण आहे, तिची ॲनिव्हर्सरी आहे आणि तिच्यासाठी ते सरप्राईज तयार केलं आहे. असं त्याच्यामध्ये अजून काय असेल ते नक्कीच कळेल. पण हे सरप्राईजसाठी आमची अरुणा आहे आणि ह्या आहेत आमच्या मैत्रिणी सगळ्या. अरुणा बाहेर गेली तयारी करायला, तर तिने सगळा प्लॅन केला आहे की आपण सगळ्यांनी एक त्यांना सरप्राईज ठेवूया आणि डिनर पार्टी करूया. तर तेही असणार आहे, केक कटिंग असेल, अजून काय असेल तर ते जाणून घेण्यासाठी आपण नक्कीच आपला पूर्ण ब्लॉग बघायचा आहे. आणखीन तुम्हीसुद्धा शुभेच्छा द्यायच्या. तर अरुणा आपली इकडे अरेंज करते टीपॉय. अरुणा काय म्हणते, आणखीन काय काय प्लॅन आहे, कसं कसं असणार आहे, काय नियोजन तर तू आहेस होस्ट. मला तर पहिल्यापासूनच आज प्लॅन करायचं होतं, माझ्या मनासारखं झालं ना. ओके, पण मी ते दाखवते की तयारी काय केली आहे ती. ओके, तर असं गेमसाठी आम्ही काही प्रश्न काढलेत. तर हे आहेत प्रश्न, रेडी केलेत आम्ही त्या दोघांसाठी. आणखीन अजून एक तयारी केली, तेही दाखवते. तर अशी रांगोळी केली आहे, सुस्वागतमची काढली आहे त्यांच्यासाठी. आणि इकडे असं वेलकम केलं आणि एक आमचे मेंबर इथे जमा झालेत. तर आमच्या दर्शनाचा लग्नाचा आज 17वा वाढदिवस आहे, म्हणून आम्ही इथे 17 दिवे तयार केले तिच्या, म्हणजेच भाऊजी आणि तिच्या औक्षणासाठी. तर आपण ज्याची वाट बघत होतो ते आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत. उभे केले त्यांना आम्ही थोडंसं टाईम करायला, कारण ते लोकांनी टाईम लावला म्हणून त्यांना शिक्षा आहे बाहेर उभं राहण्याची. तसं काही नाही आहे, तर त्यांचं स्वागत करायचं आहे म्हणून त्यांना आपण उभं केलं आहे. तर आपण त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करतो ते नक्कीच बघा तुम्ही. बरं, इकडे दर्शनाची परीक्षा चालू आहे. दर्शना, अगं काय हार्ड पेपर आहे काय? अय अगं इकडे बघ तरी, पेपर काय एकदम सोपा आहे ना? हा, सोडव. तर आम्ही असे ह्या दोघांना ना काही प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं काय होती ते थोड्या वेळात कळेल. तर आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून त्या दोघांचं सुद्धा औक्षण केलं आणि त्यांचा आनंद खूप त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत होता. खूप छान, त्यांना खूप आनंद झाला होता. हॅपी ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू.
तर मागे असा फोटो सेशन चालू आहे. आणखीन थोड्या वेळापूर्वी आम्ही ह्या दोघांना काही प्रश्न विचारले होते. तर त्यांची परीक्षा पण आपल्याला घ्यायची आहे आणि कोणाची उत्तरं बरोबर होत आहेत ते पण बघायचं आहे. तर बघूया आपण कोण जास्त कोणाला ओळखते ते. प्रश्न काढले होते ते ह्यांना विचारतोय. तर बघूया ह्यांची उत्तरं समान येत आहेत का ते. तर पहिला असं आहे, दर्शनाला विचार होतं की भाऊजींचा आवडता रंग कोणता. बरोबर आहे. चला एक दर्शनाला कोणता आवडतो. चला एक एक गुण इथे झालेला आहे. तर आता दुसरा प्रश्न होता की भाऊजींना कोणती डिश आवडते. मच्छी मच्छी मच्छी. चूक झालेला आहे. एक गुण गेलाय. बर आवडतं ठीक आहे. भाऊजी गाव उत्तर देऊ. चला इथे दुसरं दोन बरोबर आले. एक चूक आहे. सगळ्यात आई वडील. भाऊजी तुम्हाला वाटतं हिची काय महत्वाची आहे. हा गेम खेळण्यामागचा एकच कारण असतं की आपण एकमेकाच्या आवडीनिवडी, एकमेकाला काय आवडतं काय नाही आवडत, त्यांचे काही छंद आहेत का. तर या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला खूप आनंद मिळतो. आपण एकमेकांना आनंद देण्यासाठी किंवा खुश ठेवण्यासाठी आपण या छोट्या छोट्या गोष्टींचाच आधार घेतो. तर त्यासाठीच हा छोटासा खेळ म्हणूया आपण, की आपण जर 17 वर्ष जर आपण त्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या आणि त्या तर आत्ता कळत आहेत, तर ह्याच्या पुढच्या आयुष्यात आपल्याला त्याची मदत होते. बस एवढंच कारण असतं आणि एक एन्जॉयमेंट असतो, तो आम्ही ह्या खेळाद्वारे इथे करत होतो. आणि दोघांनी पण छान उत्तरं दिली. हां भाऊजी थोडेसे जरासे, कारण असतं थोडंसं पुरुष लोकांच्या लक्षात काही राहत नाही गोष्टी, पण हरकत नाही. तरीसुद्धा भाऊजींनी खूप चांगल्या प्रकारे उत्तरे इथे दिलेली होती. भाऊजी तुम्हाला आवडती हिरोईन हीच आहे. साइड में ऐसे कपाट में किसी का तो फोटो होता है. भाऊजीने काय करिश्मा. अच्छा भाऊजींना पहिलंच गिफ्ट माझ्याकडून मी त्यांना पहिले घड्याळ केलेलं. भाऊजी बरोबर आहे. आवडता सण भाऊजींचा गणपती, होळी, गुढीपाडवा आणि सर्व गावचे सण. असं नाही एकच काय जवळ काय असं. गणपती. भाऊजी तुम्हाला गणपती नाही पण बरोबर आहे. गणपती आवडतो तुम्हाला, तेव्हा पण गणपती सण आवडतो. तर इथपर्यंत बरोबर आहे. बरं ह्यांना असं आपण विचारलं की पाहिजे काहीतरी मनाच्या गोष्टी तुम्ही काय शेअर करू शकतात. तर थोडं बहुत तिने लिहिलंय. तर आपण त्यांचं मनोगत आहे ते आपण काय करतोय एकमेकांना वाचायला देतो, म्हणजे त्यांना कळेल की एकमेकांच्या भावना काय आहेत त्या. तर आपण त्यांच्या तोंडीच ऐकूया. तर भाऊजी हे तुम्हाला दर्शनाचं मनोगत आहे आणि हे भाऊजींचं मनोगत आहे. तर एका एकाने वाचायचं. तर मला वाटतं पहिला भाऊजीच ऐकवते आपल्याला. भाऊजी वाचा. कारण ते मला स्वतःची मुलगी असल्यासारखं प्रेम करतात. आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यामुळेच आहे. भाऊजी तुम्हाला भाऊजी हे जे दर्शनाचं मनोगत होतं ते कितपर्यंत तुम्हाला असं वाटतं की हा यार हे बरोबर आहे, अगदी योग्य आहे.
म्हणजे तुम्ही खरंच असं म्हणजे सर्व म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे आपण सर्व संपवूनच दोघांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आम्हाला की तुम्हाला हा गेम कसा वाटला आणि ही जी तयारी होती जी ह्या लोकांनी सगळ्या केली होती तर ती कशी वाटली ते सुद्धा सांगायचं मला. गेम तर एकदम मस्त होता, विनोदी होता. आणि आमचं म्हणजे आमच्या ग्रुपचं नाव आहे आपली यारी जगात वारी. तसंच ह्या माझ्या मैत्रीकर्त्यांनी खूप चांगलं केलं. तर असा एन्जॉयमेंट आम्ही करतोच आहोत आणि आता थोडंसं आमच्या डिनरचा टाइम झालाय तर ते सुद्धा करायचंय. थोडंसं इकडे आमची दर्शना इमोशनल झाली आहे तर पुन्हा एकदा आपण तिला शुभेच्छा देऊया आणि या माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण थँक्यू की त्यांनी छान प्रकारे आपली अरेंजमेंट केली आहे. तर पुन्हा एकदा जोरात हॅपी अॅनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. आता तसेच आपण फोटो काढतो. इकडे बघा सगळी. ओके तर मला वाटतं आपण इथेच निरोप घेऊया कारण खूप वेळ झालाय. तर तुम्हाला हा व्हिडिओ हा एन्जॉयमेंट कसा वाटला आणि आमची इमोशनल झालेल्या दर्शनाला सुद्धा तुम्ही तुमच्या शुभेच्छा द्यायच्या. तर असंच प्रेम तुमचं राहू द्या. तर पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.